ठाण्यामध्ये अद्याप पोलीस ठाण्यात संपूर्ण सीसीटीव्ही व ऑडिओ रेकॉर्डिंग बसवले नसल्याचे उघडकीस आले। सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही व ऑडिओ प्रणाली बसवण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही ठाणे पोलीस विभागाने या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचे उघडकीस आले आहे। सुप्रीम कोर्टाने परमवीर सिंग सानी वर्सेस बलजीत सिंग 2020 या प्रकरणात आदेश दिले होते की सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आणि तपास यंत्रणांमध्ये सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य आहे। ही प्रणाली 24 तास 7ही दिवस कार्यरत असावी आणि डेटा सुरक्षित ठेवावा। नागरिकांना RTI किंवा न्यायालयाच्या आदेशाने हा डेटा उपलब्ध करून द्यावा असे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही पोलीस ठाण्यांमध्ये फक्त 357 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, जे पुरेसे नाहीत। 33 पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी 10 कॅमेरे, एका ठिकाणी 12 आणि दुसऱ्या ठिकाणी 15 कॅमेरे लावलेले आहेत। तसेच कोणत्याही पोलीस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही। ACP, DCP आणि तपास कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसवलेले नाहीत। सुप्रीम कोर्टाचा 2020चा एक ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग हा कंपल्सरी आहे। टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी ते कॅमेरा लावणं हा बंधनकारक आहे, असं सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑर्डर्स दिलेले आहेत। पण आता आम्ही जेव्हा माहिती अधिकार काढला आपल्या ठाणे कमिशनरेट इथून, तर फक्त प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त 10 कॅमेरा लावण्यात आलेले आहे। म्हणजे एका पोलीस स्टेशनमध्ये 20 कॅबिन्स असेल तरी 10च कॅमेरा लावलेले आहेत। ऑडिओ रेकॉर्डिंगचं इक्विपमेंट तिथे लावण्यात आलेले नाही आहेत। हा सरळ सुप्रीम कोर्टाचा आदेशाचं उल्लंघन आहे। माझं असं म्हणणं आहे, हा सर्वात पहिला सुप्रीम कोर्टाचा जो ऑर्डर आहे ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा विथ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांचं जी तक्रार आहे, लोकांना ज्या पद्धतीने वागणूक दिले जातात, जर चुकीचं वागणूक तिथे दिले जात असेल तर त्याचा पुरावे म्हणून आपण कोर्टात ते व्हिडिओज आणि ऑडिओ पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत त्याचा वापर करू शकतो। त्याच पद्धतीने समजा पोलीस स्टेशनमध्ये कोणी मंत्री किंवा इतर कोण गुंड धमकी देत असेल, पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दबाव आणण्याकरता प्रयत्न करत असतील अधिकाऱ्यांवरती, ते सुद्धा आपण उजागर पोलिसांना करता येईल आणि त्यांच्या विरोधात ते कारवाईची मागणी करू शकतात, कारण ते पुरावे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग ते करू शकतात। तर माझं एकच म्हणणं आहे की त्वरित या सगळ्या इम्प्लिमेंटेशन हायकोर्टाचा ऑर्डर आहे त्यांनी करावं। जर त्यांनी हे नाही केलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहे, हायकोर्टात, आणि त्याचा पहिला आम्ही लोकांना जनजागृती करण्याकरता हे काय अधिकार आहेत, कसे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवत बसणार आहे पुढचा काही महिना, आणि नंतर आम्ही कोर्टात जाणार। आणि त्याच पद्धतीने आम्ही लॉ डिपार्टमेंट किंवा जे महाराष्ट्र डिपार्टमेंट आहे, जे लॉ अँड ऑर्डरचं डिपार्टमेंट आहे, त्यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करणार आहेत, डिमांड करणार आहेत आणि कमिशनरेटपर्यंत आम्ही हा विषय पत्रव्यवहार करून माहिती देणार आहे। पोलीस स्टेशनमध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, आता असं काही हे आकडेवारी दिलेले नाही आहे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक जागेवर कॅमेरा, म्हणजे पोलीस स्टेशन जर मोठं असेल तर जास्त कॅमेरा लागत असेल असं त्यांनी ऑर्डरमध्ये दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की बॅकअप लाईटचं सिस्टम असलं पाहिजे। आणि त्याच पद्धतीने जर समजा त्यांनी असं सांगितलं की बाबा माझा कॅमेरा बंद होतं किंवा तिथे ऑडिओ रेकॉर्डिंग नाही आहे, तर जो पोलीस अधिकारी आहे, इन्चार्ज आहे, त्याच्यावरती कारवाई होईल, असं पण ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि अनेकदा सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टाने जरी आदेश असले तरी बजेटचा प्रावधान नसल्यामुळे कॅमेरा बसवलं नाही, अशी कारण दिली जातात। तर जर असं कारण जरी दिलं ना, तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जर वारंवार त्यांना टाइम लिमिट आणि हे दिलेले आहेत, आणि हा 2020चा आहे, 2022 मध्ये पण त्यांनी एक्सटेन्शन दिलं होतं। पण आता जरी ते करत नसेल तर सुप्रीम कोर्टाने किंवा इतर हायकोर्टाने म्हटलेलं आहे की बाबा जो अधिकारी असेल ना तो रेस्पॉन्सिबल असेल त्याच्यामध्ये। मी आता पत्रव्यवहार करणार आहे, या संदर्भात मी त्यांना मीटिंग करणार आहेत, कारण हे माहिती अधिकार आम्ही गेल्या वर्षभरात काढत होतो आणि त्यांना या संदर्भात मी प्रत्यक्षात भेटून बोलणं केलेलं आहे। पण असं ऑफिशियल आम्ही या सगळ्या गोष्टी आता सुरुवात केलेली नाही आहे, लोकांपर्यंत हे पोहोचवतोय। आता पुढच्या आठवड्यात आम्ही हे सगळं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आम्ही करणार आहे।